नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण घोळ भाजी कशी करायची ते बघू. तर इथे आपण घोळ भाजी घेतले. घोळ भाजी ही व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि आपण इथे व्यवस्थित अशी साफ करून घेतले, निवडून त्यातील कचरा काढून घेतलाय आणि ती निवडतानाच थोडीशी तोडून घेतले. तर हे बघा, असं वेलीसारखं असतं, तर ते थोडंसं छोटे छोटे तोडून घ्यायचे, म्हणजे कापून घ्यायची गरज पडत नाही. आणि इथे ही भाजी एकदम कोवळी आहे, त्यामुळे त्याची पाने सुद्धा छोटी छोटी आहेत, त्यामुळे ही कापून घ्यायची गरज पडत नाही. शक्यतो ही भाजी साफ करताना छोटी छोटी तोडून घ्यायची, त्यामागचं कारण देखील पुढे सांगते. तर इथे आपण ही घोळ भाजी साफ निवडून स्वच्छ धुवून घेतले. धुताना ती 2 ते 3 वेळा धुवायची, कारण ही भाजी जमिनीला चिटकून असते, त्यामुळे यावर भरपूर अशी माती असते, म्हणून व्यवस्थित धुवून घ्यायची. आणि आपण इथे ही भाजी 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाण्यात थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा धुवून घेतली. तर अशी आपण ही भाजी स्वच्छ करून घेतली. आता भाजी कशी करायची ते बघू. तर गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेतलाय. कढईत 1 मोठा चमचा इतकं तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकून घेऊ. लसूण थोडंसं गोल्डन होईपर्यंत परतून घेतलं की 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकू. आता कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊ. कांदा पटकन मऊ होण्यासाठी यावर मीठ टाकून घेऊ. तर भाजीच्या चवीप्रमाणे येथे मीठ घालून घेऊ. पाव चमच्याला थोडंसं जास्त इतकं मीठ घालून घेतलंय. तर असं तेलावर मीठ घातल्याने भाजीला जास्त पाणी सुटत नाही, आणि जर का नंतर म्हणजे भाजी टाकल्यानंतर मीठ घातलं तर भाजीला जास्त पाणी सुटतं आणि मग भाजी प्रमाणापेक्षा जास्त शिजते, कारण पाणी पूर्ण सुकेपर्यंत भाजी जास्त शिजली जाते. तर कधीही पालेभाज्या शिजवताना मीठ हे तेलावर कांदा परतून घेतानाच टाकायचं, म्हणजे भाजी ही व्यवस्थित आणि प्रमाणशीर शिजते. आणि इथे कांदा हा व्यवस्थित असा परतून घेतलाय. आता यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला टाकून घेऊ. मसाला आपण आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे तिखट कमी जास्त असं टाकून घेऊ शकतो. इथे मी 1 छोटा चमचा भरून मसाला टाकून घेतलाय, कारण हा मसाला एकदम तिखट आहे. आता यावर स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकून घेऊ. आता ही लगेच मिक्स न करता यावर झाकण ठेवून घेऊ. आता आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करून, म्हणजेच एकदम स्लो करून घेतले आणि 2 ते 3 मिनिटभर वाफवून घेऊ. अशी भाजी शिजायला टाकली तर भाजीतील पाणी हे व्यवस्थित सुकतं आणि भाजी लवकर तयार होते. इथे 2 ते 3 मिनिट झालेत. आता झाकण काढून घेऊ आणि मिक्स करू. आता इथे एक सांगते की ही भाजी शक्यतो कापून का घ्यायची नाही, तर ही भाजी चवीला आंबट असते आणि ती जर का कापली तर ती जास्तच आंबट लागते. पण जर का ही भाजी अशीच बनवली तर कांदा तसेच इतर साहित्यामध्ये तिचा आंबटपणा न उतरता ती खाताना बॅलन्स होते आणि छान लागते. त्यामुळे ही भाजी अशीच बनवायची. आता पुन्हा झाकण ठेवू आणि हे बघा, हे असं झाकणाला पाणी येतं, ते पाणी भाजीत पडण्या अगोदरच झाकण काढून मिक्स करायचं. झाकणाचं पाणी भाजीत पडू द्यायचं नाही. तर थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून व्यवस्थित मिक्स करत भाजी शिजवून घ्यायची. आणि ह्या भाजीत टोमॅटो वगैरे घालायची अजिबात गरज नाही, कारण ह्या भाजीची चवच आंबट आहे, त्यामुळे ती अशीच छान लागते. उलट ह्या भाजीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी काय करावं ते पण बघू. आणि इथे आपली भाजी ही शिजले. आता यामध्ये ओला नारळ खवून घेतलाय तो टाकून घेऊ. तर हे बघा, एवढं ओलं खोबरं टाकून घेऊ. याने भाजीचा आंबटपणा तर कमी होतोच, पण चव खूपच छान होते. मिक्स करू. आता पुन्हा मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेऊ. आणि इथे आपली घोळ भाजी तयार झाले. तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी ही घोळ भाजी बनवून तयार आहे. सर्व करून घेऊ. तर मस्त घोळ भाजी, आणि याबरोबर आपण चपाती सर्व करतोय. ही भाजी चपाती भाकरीसोबत खूपच छान लागते. आणि कोबीची भाजी, आपण इथे घोळीची भाजी ही लाल तिखट मसाल्यात बनवले. अशी बनवलेली भाजी छान लागतेच, पण हिरव्या मिरचीची देखील छान लागते. तर तशीही आपण बनवू शकतो. तर आजची आपली घोळीची भाजी ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा रेसिपी व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.